रामराम शेतकरी मित्रांनो, ज्यांना काडीचं काम न ग पण पैसे पाहिजे, लोकांचे घरं फोडायचे, चोऱ्या करायच्या, ह्याला भिकमाग 10 रुपयासाठी, त्याला भिकमाग 10 रुपयासाठी, हा स्पेशल व्हिडिओ त्यांच्यासाठी या. तर या पोराचं नाव आहे सुनील गुट्टे, गावाचं नाव कासारवाडी, तालुका परळी आणि जिल्हा बीड. तर पोरगा शिकलेला आहे, किती शिकलास? 10वी. परिस्थितीमुळं शिक्षण दिलं सोडून, बरोबर आहे. आणि फक्त सुरुवातीला किती शेळ्या घेतल्या होत्या? 5 शेळ्या घेतल्या होत्या मित्रांनो. तर 5 शेळ्यापासून आज तुम्ही बघू शकता पूर्ण किती जातात. आता 25 आहेत. 5 शेळ्यापासून 30 शेळ्याचं उत्पन्न केलेलं आहे. तर वार्षिक उत्पन्न 4 लाख रुपये. वार्षिक उत्पन्न 4 लाख रुपये. फक्त दिवसभर फिरायचं, हा, ह्याचं मेंटेनन्स, ह्याला खाणं, चारा पाणी, काही चारा पाणी हेच आपल्या शेतामध्ये. कडबं बिडबं काय नाही हा, उन्हाळ्यात आपण. उन्हाळ्यामध्ये. हा. ऐकलं का? 10वी नंतर शिक्षण सोडून दिलं आणि 4-5 शेळ्यापासून 30 ते 35 शेळ्या केल्या. वार्षिक उत्पन्न किती म्हणला? 4 लाख. 4 लाख रुपये. कुणाला 1 रुपया सुद्धा मागायचा नाही. तुला अडचण जर आली तर दर शनिवार तर आहेच. हा, दर बाजार आहे. एखादं बकरं काढल्यास अडचण दूर. शेळ्या बघू शकता ह्याच्या, लय भरपूर शेळ्या आहेत. हा. हं? हो. ह्या 30 शेळ्या किती एकर ऐकायच्या नाहीत? 10 एकर लायकाचे नाहीत ना. ह्या 30 शेळ्या 10 एकर जमिनीला ऐकत नाहीत. खरं आहे. पिले हे पिले इकत येत समजेल. आता 4 लाख रुपयाचे पिले. आता इकरीला किती आले आता? इकरीला पिले 10-11 आहेत ना. हं. हो, काही इकली. आदर्श घ्यायसारखा आहे. पण तुम्हाला हसू येत असेल की हे काय सांगताय, पण खरंच आदर्श घ्यायसारखा आहे. 5 शेळ्यापासून जर 30 शेळ्याचं भांडवल आहे आज, आणि सालाला तर एकरी चालूच असेल तुमची. हो. हं. काही काम पडलं की व्हायचं, काही काम पडलं की खायचं. आणि शेतातलं उत्पन्न तर मग तर पाठीमागच आहे. हो. तर या बऱ्याच्या शेळ्याकडे आपण नजर मारू. हे बघू शकता मित्रांनो, या रानामध्ये जिकडं बघल तिकडं शेळ्याच आहेत ह्या पोराच्या, म्हणजे सुनील गुट्टेच्या. हे 35 शेळ्या म्हणजे मोठ्या शेळ्या आहेत. 35 का? हो. आणि बारीक पिले पिले 20-25 आहेत ना. अरे लय बकळ तुझ्याकडे भांडवल आहे. मग हा. 20 ते 25 पिले हो. आणि 30 शेळ्या म्हणल्यानंतर पूर्ण रान भरून शेळ्या दिसायला लागल्या आता. हे बकरं बघू शकता. सुन हे कितीपर्यंत जाईल? हे देवाचं. देवाचं आहे. जर समजा विक्रीला म्हणल्यानंतर 20,000 रुपये. 20,000. हो. अरे मग खूप किंमत आहे की. हा. ही शेळी ही शेळी विकली पाहिजे 25,000 रुपये. पिल्याचं आहे. 25,000 रुपयाला. हा. अरे, खूप मार्केट आहे या. हा. त्या शेळीचं पिलू काय? हा. ये या काळ. हे का? बघा हे काना. काना जातीवून घेलेत ना त्या लोक. तर मित्रांनो, शेतकऱ्याला जोडधंदा केल्याशिवाय पर्याय नाही. आणि समद्यात शेतकऱ्याला एकदम योग्य जर जोडधंदा म्हणलं तर काय आहे? शेळ्या येतात. हा. शेळ्या, का? कोंबड्यापासून होऊन येतं आपलं चांगलं. कारण शेती करायची. 5 जरी शेळ्या घेतल्या तर वर्षामध्ये 5च्या किती होत्याला? 5च्या 20-25 होत्यात ना. 5 शेळ्याच्या. हो, पिले नाही पिल्यावर. अरे मग खूप भांडवल होतं या. हा. वर्षात 2दा लिहितो. वर्षामध्ये 2दा. 2दा. म्हणजे ताणच नाही, कडबं बिडबं काय लागतच नाही, विषयच नाही. शेळी घ्यायची मला 25-30 हजार रुपये लागले 2 पिल्याची. 2 पिल्याची. हा. आज हे तुझं भांडवल किती बी नाही म्हणलं तर हे पूर्ण जर भांडवल हे 5-6 लाखाचं तर आहे. हो. हं? मग काय करायचं कोण्या डिग्रीला फॅला त्याला? शेतीला जोडधंद्याशिवाय तर पर्यायच नाही आपल्याला, आहे का? हा. वाईट कमेंट करीत बसण्यापेक्षा असा जोडधंदा केलेला कधीही चांगला. ह्याला त्याला नाव बोट ठेवण्यापेक्षा. ह्या शेळ्या आहेत भावांनो सुनील गुट्टेच्या. मोठ्या शेळ्या 30 ते 35 आहेत आणि ह्या असे छोटे पिल्ले जर बघितले 20 ते 22 पिल्ले आहेत.
लहान मोठं 50-55 जनावर आहे या पोराचं. आणि तुम्ही बघू शकता पोरगा बी लय मोठा नाही, जास्तीत जास्त 17-18 वर्षाचंच वय असेल, 20च्या मध्येच. पण खूप मोठं भांडवल जमा केलेलं आहे, केलंय का नाही? केलंय बघ. पण कुठला कार्यक्रमाला जाता येत नाही, काहीच नाही. कुठला सण म्हणता येत नाही, खरं का? टाकायचं आणि पुन्हा जायचं जाऊ वाटलं तर. कारण हे काही एका जागी बांधून राहत नाही, तर हा, काहीच नाही. म्हणजे समजायला त्याग करावा लागतोय. हा. ह्याला बंदिस्त करून नाही का जमत? बंदीचं जमतंय ना, हा. जाळी चौकून लावल्यावर. पण आपल्या ह्या गावरान शेळ्या ह्याची सोडावंच लागतं. ह्याला सोडावंच लागतंय गावरानला. घंटा 2 घंटे तरी सोडावंच लागतं. कुठला कार्यक्रमाला हे जायचं काहीच म्हणल्यानंतर नाही. दुसऱ्याला पाठवून जायचं. हा. तर बस मित्रांनो, आज शेतीसाठी जोडधंदा काहीतरी करा. वाईट कमेंट करीत बसण्यापेक्षा, ह्याला त्याला नाव ठेवण्यापेक्षा काहीतरी जोडधंदा करून मार्गाला लागा. जय जवान, जय किसान.